मला इथे का घेऊन आलास? माझ्या अभ्यासाचा विषय, तू, ही पडकी आश्रमशाळा, आणि काहीही न सांगता असा पळून तरी का गेलास? का पळतोयस माझ्यापासून दूर? का फसवतोयस मला? शंकरप्पा, वंचित मित्र पुरस्कार सोहळ्यात तू आपल्या शहराचे भूषण, थोर स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब लिमये यांना मी विनंती करते की त्यांनी वंचितांचे आश्रयस्थान, आपल्या शहरातील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब गोखले यांचा वंचित मित्र पुरस्कार देऊन गौरव करावा. राष्ट्रीय एकात्मता यज्ञात ज्यांनी आपल्या कार्यामुळे जनसामान्यांचा पाठिंबाच नव्हे तर विश्वास प्राप्त केलेला आहे, अशा आदरणीय व्यक्तींमध्ये रावसाहेब गोखले यांचे नाव घेता येईल. आपल्या ध्येयासाठी कार्यरत असलेले रावसाहेब गोखले यांनी आपल्या जीवनातील आजपर्यंतचा सर्व काळ हा संस्कृती समन्वयासाठी आणि समरसतेसाठी व्यतीत केला आहे. समरसतेचे हे बाण अंगी बांधलेले आदरणीय रावसाहेब गोखले यांना 1998चा वंचित मित्र पुरस्कार देऊन गौरवताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शंकरप्पा, तू रावसाहेब गोखल्यांना चप्पल का फेकून मारलीस? उर्मिला, तुला शंकरप्पा माहितीये? भेटला होता ना तुला शंकरप्पा? शंकरप्पा काळ्या डोळ्यांचा, भुरट्या केसांचा, भेटला होता ना तुला? त्यानं खूप फसवलंय मला. नमस्कार. पाटील साहेब आहेत का? नाही, बाहेर गेल्यात. बाईसाहेब? बाईसाहेब कोण आले म्हणून सांगायचं? मी पुण्याहून आलोय म्हणून सांगा. असं वय? हो. मग थांबा जरा, बोलवतो. हो. नमस्कार. कोण आहे? मी रतन. काय काम होतं? गावातल्या आश्रमशाळेसंदर्भात पाटलांना भेटायचं होतं. आश्रमशाळाबद्दल? हो, शाळेवर लिहायचंय मला. पेपरात? नाही नाही, माझ्या अभ्यासाचं काम आहे. बरं, मी येतो. तुम्ही पाटील साहेबांना माझा निरोप द्या. ठीक आहे. मामा, मामा, पडक्या शाळेत तो पोरगा आलाय. आज बी तिथे राहिला असेल.
प्रिय रतन, बोल कसा आहेस? एकूण खूप बिझी आहेस हे तुझ्या पत्रावरून कळलं. तुझ्या प्रोजेक्टविषयी खूप डिटेल कळवलंस ते बरं झालं. जुने डिटेल्स गोळा करतोयस हे वाचून अधिक बरं वाटलं. हे बघ, तुला सांगतो, प्रोजेक्ट म्हणजे वर्तमानपत्रातली माहिती गोळा करून एकाला एक जोडली आहे असं नको. आणि अशा कचऱ्याचा काहीही उपयोग नसतो. तुला जसा भावेल तसा विचार कर आणि तुझ्या कामाचं स्वरूप ठरव. प्रत्यक्ष कामात सहभागी असणाऱ्यांना शक्य तेवढा भेट. जेमिनी सांगत होती तुझं खूप चांगलं काम चाललंय म्हणून. एकूण तुझ्याबद्दलच. तुझी वर्तमानपत्रातली नोकरी आणि कॉलेज. तू तुझं काम लवकर पूर्ण कर. विषय चांगला मांड. तुझ्या प्रोजेक्टमधून नवीन काहीतरी मिळावं, नुसतं गुळगुळीत होता कामा नये. बघा, आणि त्या टाकल्या मास्तरचं ऐकू नकोस. साला रिसर्च थिअरी किंवा समाजसेवेतला रोमॅन्टिसिझम शिकवत बसेल. त्याच्या बोळकेपणानं MSWच्या अनेक पिढ्या कारत झाल्यात. ते जाऊ दे. तू तुझ्या कामातले सगळे तपशील जमाव. अनुषंगिक माणसांना भेट. वेश्या, त्यांची मुलं, त्यांचे आजचे प्रश्न जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न कर. अनेक अडचणी येतील, पण चिकाटी सोडू नकोस. त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न कर. अशाच प्रकारचं काम करणाऱ्या माणसांना प्रत्यक्ष भेट. त्यांच्याकडूनही माहिती घे. एकूणात काय तर लायब्ररी बेस रिसर्चवरून डेझर्टेशन कंप्लीट करण्याचा चुकून सुद्धा मनात विचार आणू नकोस. साला सिनियर असण्याचा एक फायदा असतो नाही, ज्युनियर्सना उपदेश करता येतो. तुझं पत्र आल्यावर सगळेच जुन्या गप्पा मारत होतो. कॉलेजमध्ये आपण बरंच इंडिव्हिज्युअल असतो, पण बाहेर पडलं की सगळंच बदलतं. प्रिया, हेमा, रघुला सांग, सगळे एकलव्याचे विचारत होते. चल थांबतो. बाहेर रामा धामुडा आलाय. त्याच्याबरोबर वाडीवर जायचंय. भेटूया. तुझा मित्र महेंद्र सिंगर. ताजा कलम. तुझ्या शंकरप्पाला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. शंकरप्पा, थांब. शंकरप्पा थांब. पळू नकोस. पळू नकोस शंकरप्पा, थांब. शंकरप्पा. अम्मा, अम्मा शंकरप्पा है ना? अरे तेरे को कितनी बार बोली उसके बारे में मत सोचा कर, लेकिन तू ऐसा है ना कुछ लफड़ा करके बैठेगा। अम्मा। देख तेरे को ये गली का लोग मालूम है ना, तू काई को आता है नहीं पूछेंगे, खाली पीली नंगा ना छुएंगा इधर को। पर तू अच्छा काम करता ये मेरे को भी मालूम, लेकिन पागल के माफिक उसके पीछे काई को पड़ता रे। हाँ अम्मा, आप तो मुझे पागल समझती. पागल जैसे वही करता है. कभी मिलना चाहता है, कभी कभी कुछ बोलता है करके बोलता है, कभी भाग जाता है. अरे तुम जैसे पढ़े लोग रहते ना उनको सभी लोग पागलिश लगते। वो शंकर अप्पा तेरे को किधर से किधर पहुंचा देगा ना मालूम भी नहीं पड़ेगा तेरे को। अम्मा चल भाग भाग, चल ग्राहक आने का टाइम हो गया, चल चल हाँ. बाद में देखेंगे। शंकरप्पा, शंकरप्पा तुझं अस्तित्व मला जाणवत आहे. शंकरप्पा तू जिवंत आहेस. शंकरप्पा तूच माझी मदत करू शकतोस. शंकरप्पा.
शंकरप्पा मी तुझ्यापासून एकटा अनभिज्ञ होत चाललोय पण तुम्हाला फसवू शकणार नाही शंकरप्पा. शंकरप्पा शंकरप्पा तूच माझी मदत करू शकतोस. तू ये तू मला मदत कर शंकरप्पा. तू ये शंकरप्पा. शंकरप्पा थांब थांब शंकरप्पा थांब थांब पळू नको शंकरप्पा. शंकरप्पा 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 शंकरप्पा. कौन शंकरप्पा? कितनी बार बोला मैं शंकरप्पा नहीं है. जा तू इधर से. नहीं तू शंकरप्पा आहेस. तू शंकरप्पा आहेस. देखिए गली का हर भड़वा शंकरप्पा है और हर शंकरप्पा भड़वा है, समझा? तू जा तू इधर से. तू फसवतोयस मला शंकरप्पा. तू पुन्हा पुन्हा जाब दिला शंकरप्पाचा. तू जा इधर से जा. इधर आके भड़वा बनेगा तू. नाही शंकरप्पा जाओ जा यहाँ से. सड़ेगा यहाँ आके. मला आधी सांग तू त्या दिवशी हॉलमध्ये चप्पल का फेकून मारलीस. मैंने चप्पल नहीं मारा बाबा. तू जा इधर से. जा 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 इधर से. सड़ेगा. हाय रतन. अरे अरे हॅलो तरी म्हण ना. डिस्टर्ब्ड आहेस नाही रतन? समथिंग रॉंग? काही नाही ग नेहमीच. द ग्रेट कोलंबसनं घेतलेला शंकरप्पाचा शोध यु नो. प्रियांका आय नो. तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का ग. अगं शंकरप्पा म्हणजे रिअली ग्रेट मॅन. त्यानं खूप सांगायचा प्रयत्न केला. त्याच्याकडे खरंच खूप माहिती आहे. वेगवेगळ्या संस्था, प्रॉस्टिट्यूटचं लाईफ. आय थिंक इज अ जायंट कलेक्शन. आणि मला खरंच त्याची अजून खूप गरज आहे. आणि प्रिया खरं म्हणजे तो एक फार प्रामाणिक माणूस आहे. रतन माझ्याही पेक्षा. सॉरी रतन. मला माहितीये तू खूप सेन्सिटिव्ह आहेस पण अलीकडच्या काळात इतकं सेन्सिटिव्ह असून चालत नाही रे. आपण जसं जसं जास्त सोशल वर्कमध्ये गुरफटतो ना तसं तसं स्वतःपासून अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे. आय थिंक स्वतःला खरवडायला पाहिजे. इतकं सोपं वाटलं तुला प्रिया? तुम्हा गुलुगुलू संस्कृतीच्या वारसदारांचं बरं असतं. हॅलो हे व्हॉट डू यू मीन? नाही तुला नाही कळायचं. लिव्ह इट. हवी असणारी माणसं नेहमीच भेटतात असं नाही. हे लिसन मला कुमार भेटला होता. काय बोलत होता रे? कुमार देशपांडे. मी सांगितलं त्याला तुझ्याविषयी. तू एकदा भेट ना त्याला. मी तुझ्या प्रोजेक्ट विषयी पण सगळं सांगितलंय. तो तुला खूप मदत करेल. अगदी हवी ती मदत करेल. आणि त्याला फार वेगळा समजू नकोस हं. म्हणजे इतका मोठा कार्यकर्ता असला ना तरी आपल्यासारखाच रे तो. म्हणजे शंकरप्पा इतका नसेल पण थोडासा प्रामाणिक आहे. प्रिया काय कुमार, अलीकडे ना सगळ्यांनाच असं वाटतंय की वर्तमानपत्रवाल्यांनी आपलीच ठिमकी वाजवावी. हाऊ इट इज पॉसिबल? आणि काय त्या तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं ना नेमकं स्वरूपच कधी स्पष्ट होत नाही. ते राजकीय काम करतात की सामाजिक काही कळत नाही. प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन फायद्या तोट्याचा सुरू. अरे हा काळाचा परिणाम आहे. काय
आणि तुमच्यासारख्या वर्तमानपत्राच्या पुंगळ्या छापणाऱ्यांनी असं बोलू नये. वा हो. अरे गोपाळ हरी काय किंवा भाऊ महाजन काय, वाया टिळक आगरकर तू असा आलास ना तरी तुला दिसेल की सामाजिक, राजकीय, धार्मिक म्हणजे सगळ्या कल्चरल क्षेत्रात ते ऍक्टिव्ह होते. पण त्यांना तुम्ही सेफ डिपॉझिट वॉल्ट मध्ये टाकलेला आहे. आणि वर म्हणा सामाजिक राजकीय फरकच कळत नाही कार्यकर्त्यांचा. संधी साधू आहे ते. त्यांची चिपळूणकरांशी तुलना करायला मी काही मूर्ख नाही आहे. बरोबर आहे. हम्म. हॅलो. ढवळे मामा, भाऊसाहेब आलेत का? वरती आहेत. वरती आहेत. काय म्हणतो आजचा पेपर? तू काय आणि तुझा बॉस काय, मगाशीच म्हणालास ना साहेबांच्या वशिलाने संपादक झालाय म्हणून. एकूण काय कोणालाच समाजाचं धड भलं व्हावं असं वाटत नाहीये. तुमचं आपलं बरं आहे, जिकडे पोळी तिकडे टाळी. पत्रकार आहात ना. अरे आम्ही आमचा धर्म निभावतो बाबा. आणि पत्रकारानं फक्त नोंद घ्यायची असते. आम्ही काय तुमच्यासारखे ऍक्टिव्ह कार्यकर्ते नसतो काय. अरे शेवटी काय जो तो आपापली डिपार्टमेंटल स्टोअर सांभाळतोय. सर अरे ये बस बस. अरे बस ये. कुमार देशपांडे माझे मित्र आहेत. नमस्कार. नमस्कार. रतन. हॅलो. हॅलो. प्रियांका आपल्याला भेटण्याविषयी बोलली होती मला. ओ प्रिया, ती बोलली मला. मग तू ये ना केव्हाही मला भेटायला. कुमार हं? एकदम उपयोगी पडणारा प्राणी आहे. हं? हो. बरं संपादक निघतो मी. अरे बस की. अरे मीटिंगला जायचंय बाबा. हं. बरं आर्टिकल जरा वाचून घे. रतन तू ये केव्हाही. हो. माझ्या ऑफिसला आहे. हं? हो. चला बाय. हा ये. हा बोल. सर हे स्टुडंट्स कॉलमचं आर्टिकल कालच आणून देणार होतो पण प्रोजेक्टच्या कामामध्ये राहून गेलं. हा ठीक आहे. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट आहेत आय नो. पण मला जास्त इंटरेस्ट आहे तुझे वेश्यांच्या मुलांच्या संदर्भात काम करतोस ना त्याच्यामध्ये. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब. म्हणजे शोषित स्त्रियांना बोलतं करणं, त्यांना समजून घेणं फार अवघड आहे. अवघड तर आहेच सर, पण मी माझ्यापरीने माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तू एक काम कर, कुमारला या बाबतीत भेट जरा. तो या संबंधात तुला जरा जास्त माहिती देईल. इज अ व्हेरी कॅपेबल पर्सन. असल्या कामांशी ना तो बराच संबंधित असायचा. तू भेट त्याला. हो सर. सध्या शंकरप्पा नावाचा एक माणूस भेटलाय, त्याच्याकडे बरीच माहिती आहे. मी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय पण अजून म्हणावं तसं सापडत नाही हातात. सोडू नकोस त्याला. जे नहीं मिलूंगा उसको, नहीं मिलूंगा. वो क्या समाज भर लेगा. और तू भी उसको कुछ नहीं बोलेगी, समझी. कुछ नहीं बोलेगी. वो लड़का बार बार आता है, पूछता है तेरे को. वापस आए तो बोल शंकरप्पा मर गया, जहन्नुम में गया. और तू भी जा जहन्नुम में. क्यों रे, फिर पहले काय को बताया, मैं बताता करके. देख शंकर, ये गली में बच्चों को खाट के नीचे सुलाना पड़ता है, उनको अफू खिलानी पड़ती है. अरे हमारा तो कोई भविष्य नहीं, लेकिन इनका तो हो. वो लड़का बार बार यहाँ आता, पूछता है, वो जरूर कुछ ना कुछ करेगा. क्या करेगा वो. ताई अक्के की तरह आश्रमशाला निकालेगा, बच्चों को आश्रमशाला ले जाएगा. और क्या. कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. देख तू एक भग के आया, तेरे को क्या लगता सब तेरे जैसा है क्या. ए अम्मा, अम्मा मुर्दे को मत जगा. मैं पहले बोलता है मुर्दे को मत जगा. उसे कुछ नहीं होगा. तू कुछ नहीं अरे बोलेगी. क्या रे, तू एक सड़ गया. इन बच्चों को काय को सड़ाता रे. देख शंकर, तू तो रंडी की रंडीज रहेगी. सब बता दो उसको. 20 साल की सड़ियल जिंदगी बता दो उसको. सब कैसे छोड़ दे बता दो उसको. बता देगा उसको. खत्म हो जाएगा एक बार सब. ऐसा नहीं है वो बच्चा. पेपर में छापेगा, पैसा मिलेगा, बच्चों को स्कूल मिलेगा, खाना मिलेगा. सोच शंकर सोच. क्या खाक सोचो.
तू पूरा सत्यानाश करेगा। हाँ, मैं डरता है उसको, मैं डरता है उस लड़के को। दोबारा नहीं चाहिए मुझे ये सड़ियल जिंदगी, नहीं चाहिए। बड़े सपने लेके गया था ना ताई अक्का के साथ। तू जाना, अभी जाना, उसे मदद करना उस लड़के को। देख शंकर, तू नहीं गया तो दूसरा कोई तो भी जाएगा आज ना मदद करने को। वो ये नहीं सोचेगा कि किसका फायदा होता करके, लेकिन दूसरा आदमी जाएगा वो सोचेगा अपना फायदा होना मांगता। तो मैं क्या करूं? बोल, मर जाऊं या भाग जाऊं? हाँ? अब भागने का क्या बाकी रह गया है शंकर? अम्मा, तू भी बोल दे शंकर भागा है। तैय्या पागल थी। ये शंकर को आज तक तूने रोटी खिलाया? तू भी बोलती अम्मा शंकर भागा है? हाँ? शंकर को कोई नहीं समझेगा अम्मा। ए शंकर, शंकर को कोई नहीं समझेगा। अरे रोटी तो खा के जाना पगले। काय रे, काय वाचतोयस? काही नाही, अर्पण पत्रिका वाचतोय. कोणती? चळवळीतल्या वेड्यांना, चळवळीनं निर्माण केलेल्या उद्रेकाला. प्रत्येक चळवळीची सुरुवात अगदी अशीच वेडानं झपाटल्यासारखी होते. खरंय सर, घे. पण तो वेडेपणा आता कुठे राहिलाय? चळवळीला साध्य करण्याऐवजी साधन केलंय जगण्यासाठीच प्रत्येकानं. प्रत्येक जण आपापली संघटना डिपार्टमेंटल स्टोअर प्रमाणे चालवतोय. रतन, हे वेड नसतं तर तू वेश्यांच्या मुलांचा प्रोजेक्ट घेतला असतास का? अरे फक्त MSW चा स्टुडंट असतास तर मिळणाऱ्या फंडिंग बद्दल विचार करत बसला असतास. पण नाही, प्रॉब्लेम विषयीची तुझी अटॅचमेंट, जिव्हाळा, आय मीन हे वेड महत्वाचं आहे. नाही सर, हा विषय इतका लिमिटेड नाहीये. प्रॉस्टिट्यूटचा प्रश्न हा आर्थिक संकल्पनांशी रिलेटेड आहे. तसाच तो जाती अंतरंगाने पण माखलाय. मला त्याचा विचार करावासा वाटतो. बुकिश. तसंच त्यातनं निर्माण होणारे मुलांचे प्रश्न, त्यांचं शोषण मला अधिक महत्वाचं वाटतं. ऑफकोर्स, म्हणून तर मी तुला म्हणालो काहीही मदत लागली तरी सांग, इन्क्लुडिंग पैशापासून सगळी. नो सर, थँक्स. सध्या अशा मुलांच्या प्रश्नांचा अभ्यास करावा, त्यांच्या रिहॅबिलिटेशनचं काम ज्यांनी केलं त्यांना भेटावं, त्यांच्या आश्रमाचं काम पाहावं, एवढाच मर्यादित उद्देश आहे. बुकिश म्हणजे टिपिकल MSW चा अप्रोच. नाही सर, त्याला एक सत्यशोधनाची किनार पण. रतन, बेसिकली मी एक ऍक्टिव्हिस्ट आहे. तुमचं ते ठोकळेबाज सत्यशोधन वगैरे मला नाही पटत. सत्यशोधनातून गवसतं काय? चिरफाड झालेलं आयुष्य. अरे आपल्याकडे ते स्वीकारण्याची नैतिकता आहे या समाजात. मग फायदा तरी काय त्याचा? जाता जाता चार चौघांना उद्ध्वस्त करण्याची शंड पत्रकारिता म्हणजे समाजसेवेचा शास्त्रीय अप्रोच नाहीये. अरे वेळानं झपाटून जाऊन काम करणं महत्वाचं आहे. हा, आता हा झकपकपणा आलाय तो केवळ काळाचा परिणाम, पण रक्त अजूनही सळसळतं त्याच जिंदाबादनं. नो कन्फ्युजन, नो सिनिसिझम, नो. सर, हे शिबिरातले विचार म्हणून ठीक आहे, पण मागे मास नसेल तर? शिबिरांची सवय आहे. शिबिरं संपत गेली तरी ती जात नाही. तू तुझ्या नव्या काळात जगतोयस आणि मी दोन्ही काळात जगतोय. असो, मी समजू शकतो तुला. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, येतो. ठीक आहे, येत जा. कुमारला मी चांगलाच ओळखतो. ही इज अ ब्लडी अपॉर्च्युनिस्ट. JP काय किंवा लोहिया काय कुणालाही विकायला कमी करणार नाही. नाही रे, त्याचा ऍक्टिव्हिटीचा मुद्दा पटला होता मला. अजून थोडा वेळ थांबला असतास तर अंगात भिनला असता तुझ्या तो. उगाच बकू नकोस. अरे त्याची भाषण ऐकलेत मी. हिप्नोटाईज करतो साला. तुझ्या प्रोजेक्टवरनं काय साध्य होतंय हे त्याला काय करायचंय? हा, आता तू उद्या त्याच्या संस्थेतर्फे हा प्रोजेक्ट करतो म्हणालास ना, तर सगळी मदत करायला तयार होईल. शिवाय प्रोजेक्ट हातात राहील ना त्याच्या. नाही, मला नाही तसं वाटत. मग काय मला त्याचा अप्रोचच कळाला नाही. अप्रोच? स्वतःच्या मांडीखाली अंधार ठेवून चर्चा करायची हा समाजवादी पांडू अप्रोच आहे. तर काय, आय कॅन ट्रस्ट दिस कुमार. मला रिअल अप्रोच आवडतो. म्हणून मी तुला सांगतोय, तू काम करायचं ठरवलंयस ना, तर सेट अवे, गो फॉर इट.
कुणावर काय बेतील याचा विचार नको रे करूस. चायला जस्ट डू इट यार. टेक इट ॲज अ नॅक्सलाइट थेअरी. फर्म हवं रे ॲक्शनसाठी. कोणालाही सोडू नका. माजलेच चाले. चला लवकर आणा त्याला पकडून. अरे अरे चांगल्या चांगल्या घरचा दिसतो आणि इकडे कारण तुला चल आतमध्ये धावतो तुला. चल आता आता तोताने कारण चल तुझ्या अरे एवढा म्हातारा झाला तरी खास भेटला नाही का? नाही साहेब. म्हाताऱ्या हा जा की आपल्या बायका पोरात जाऊन बस की. नाही बाई साहेब, खवा खवा मी खोटं बोलतोय त्याला. खोटं बोलतोय. हात घाला रे त्याला. तळघरात घालून पिसला पाहिजे. हा माजलेच चाले. मजा करायची खरी सहालाची. म्हाताऱ्या इकडे ये. इकडे ये. अरे बायको सोडून गल्लीत कुठे फिरतो रे? कायमचाच गल्लीत असतो मी साहेब. हरजावे करून घेतला खरं तुला कोणी. असं काय बोलतोय साहेब? उलट बोलतो. उलट बोलायचं काम नाही रे थेरड्या. उलट टांगून ठेवीन सांगून ठेवतो. आता काय उलट बोललो मी? नीट विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर द्यायची. का सडायचं 8-10 दिवस अजून आतमध्ये. आता अजून काय बाकी राहिलं साहेब? लय टोटूर करायला लागले साहेब हात उचलायचं काम नाही. वरपर्यंत कळवेन म्या. असं बाई कोणाला सांगायचं रे तुला? कोणाला सांगायचंय? त्या कुमार देशपांडेला फोन लावा. त्या देशपांड्याला सांग सांग नंबर सांग. महेंद्र सिंगरचं पत्र आलं आणि मनानं पुन्हा उचल खाल्ली. बलरीतला प्रवीण पाटकरचा लेख वाचला आणि वेश्यांच्या मुलांसंदर्भात काम करणाऱ्यांविषयी जाणून घ्यायचं ठरवलं. देवदासी आणि जाती प्रथा यावर भाष्य करणारं उत्तम कांबळेचं लेखन असो की वेश्यांच्या मुलांचं पुनर्वसन असो, मला हे सगळं अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसवायचंय. शंकरप्पांना व्यक्त होणं म्हणजे सामाजिक आणि आत्मिक जाणीवांचं द्वैत प्रकटणं. पण शंकरप्पा व्यक्त होत नाही तोपर्यंत सारच भासमान असणार आहे. म्हणूनच अडगळीतल्या शंकरप्पाच्या मागे भान हरपून धावावं वाटतं अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी. तुझ्या नावाचा उपयोग करायचा नव्हता मला. थुंकतो तुझ्या नावावर. तुझं नाव होठावर कसं आलं कळलंच नाही बघ. अरे पण हरकत काय आहे? काय फरक पडतो? उलट एक दुसऱ्याने तेवढी मदतच होते. मदत? येस. अरे तुझ्यासारखा पळपोटा काय मदत करणार? ताई अक्का देशोधडी लागली तेव्हा गावोगावी शिबिरं घेत फिरत होतास. साधी विचारपूस करायला वेळ नव्हता तुझ्याकडं. का आता गप का झालास? मला कोणता उकेडा नाही हो करायचा. पण लोक विचारतात कवा कवा, जबाब नसतो काही. सगळं होटावर येतं पण कोणाकोणाची घरं पुढं करायची. कोण बळी जाईल याचा विचार येतो मनात. अच्छा, म्हणून तू संपून गेलास? तू लय मोठा झालास. मी मोठा नाही झालो, पण मला कोणीही संपू शकणार नाही. का? कोणाच्या बी जीवाचा फायदा घेता येतो म्हणून. रतन रतन, अरे काय विचारते मी तुला? सांग ना, भेटलास ना तू कुमारला? हो. नुसता हो हो काय करतोयस? मग सांग ना, तुला तुला कसा वाटला तो? प्रिया, खूप हिशोबी आहे तुझा कुमार. माझा कुमार काय रे? आणि रतन, उद्या तू मला हिशोबी म्हणायला लागशील. तूच म्हणालीस ना की माणसांना खरवडून पाहायला हवं म्हणून. खरवडून बघायला हवं याचा अर्थ असा नाही की उखडून बघायला हवं. किमान तू तरी माणसांविषयी एवढी सेन्सिटिव्ह होऊ नकोस. आय एम टॉकिंग ओनली अबाउट कुमार, ओके? त्याच्याकडे झापडं लावून पाहतेस का? अजिबात नाही. माझ्यापेक्षा तुझीच शक्यता जास्ती आहे. इम्पॉसिबल. माझ्या समोर सगळ्या चळवळीचा ग्राफ आहे. दॅट्स राईट. म्हणजे तू 42चा लढा, संयुक्त महाराष्ट्र, मग नंतर 65-70च्या विद्यार्थी चळवळी, हे सगळं एकाच मापात मोजणार? म्हणजे सगळे कार्यकर्ते झोळीदारीच असायला हवेत तर. रतन,
खादी हा विचार असण्याचे दिवस मागे पडलेत आता. हो, आणि नवे बरगतचं डिपार्टमेंटल वाले पुरोगामी विचारांचे दुकानदार झालेत, हो ना, तुमच्या या ग्लोबलायझेशन मध्ये. सी ॲटलीस्ट दे आर ट्राइंग टू सॉल्व्ह सम काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. सम प्रॉब्लेम. किमान आपले विचार जिवंत ठेवायचा तरी प्रयत्न करतायत ना. दे आर एक्सप्लॉयटिंग मासेस. प्रिया, लोकांचा गैरवापर करतायत ते. तू कुठल्या नैतिकतेच्या गप्पा मारतोस रे? इथे कुणीही मासेसना एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करत नाहीये बरं का. हे बघ मी कोणाला डिफेंड करते असं नाही, पण ग्लोबल विलेजचा विचार करताना हे सगळे बदल ऑब्व्हियसली येणारच. पण मग माणसांच्या नात्याचं काय? बैठता क्या? अम्मा, आजा, बैठ. क्या है रे? कुछ नहीं, बच्चों को किताबें देने के लिए आया था. सोचा आपको भी मिलके जाओ. अम्मा, शंकरप्पा नहीं है, नहीं आएगा वो यहाँ. कल रात पुलिस ने पकड़ा उसको, बहुत पीटा. आता कुठे असेल तो? भगवान को ही मालूम. देख, आलतू फालतू को मत पूछ, कोई सच नहीं बोलेगा. किसी पे भरोसा रखो तो हाथ में कुछ मिलता है अम्मा. पेट का सवाल है रे. यहाँ की लड़कियों से खून से ज्यादा रिश्ता है मेरा. गले के मनी की तरह पहचानती हूँ मैं हर एक को. रात के 12 बजे कोई गिराइक आएगा ना तो बोलेगी तू छे मेरा पहला गिराइक. साला नौरी की तरह आता है और मशीन जैसा सुलूक करता है. तुम पढ़े लिखे लोगों को कुछ पता नहीं पड़ेगा. जान दे, तू जा इधर से, तुझे कुछ मालूम नहीं पड़ेगा. मत आया कर तू इधर. जा बेटा, जा. नहीं अम्मा, ये बहुत इंपॉर्टेंट वर्क है. अरे इंपॉर्टेंट होगा तेरे वास्ते रे. तुझे पैसा मिलेगा हमारी चमड़ी पे, पेपर में नाम आएगा, बहुत बड़ा साहब बनेगा तू. और क्या करेगा रे? हाँ? अम्मा, मुलांचे प्रश्न अडचणी सरकार दरबारी पोहोचवीन. सरकार? कौन सी सरकार? अरे यहाँ कितना भी राजा बदला तो प्रजा को क्या फर्क पड़ता है? हाँ? राजा आराम से खाता है पीता है, प्रजा बैठी छप्पर को आंख लगाए. नहीं पोरा, अरे बहुत सड़ेली जिंदगी देखे लिए, वो खाली पीली नहीं. ये जो बड़े बड़े हैं ना, उनको नंगे देखे लाए. रात भर मजा करेगा और सुबह लात मार के बोलेगा भाग रंडी कहेंगी. तू नहीं समझेगा. नहीं अम्मा, मैं समझता हूँ, लेकिन बच्चों का सवाल है, कहीं पुटअप किया तो फायदा होगा. नहीं पोरा, ताई अक्का भी ऐसे ही बोलती थी. हमने हमारे कलेजे के टुकड़े को उसके पास सौंपा था. सोचा औरत है, माँ का प्यार देगी. लेकिन क्या हुआ रे, हमारे बच्चे कहाँ के कहाँ बिखर गए, पता ही नहीं पड़ा. ये ताई अक्का कौन है अम्मा? हाँ? ये ताई अक्का कौन है? मेरे को कुछ मालूम नहीं. तू जा यहाँ से, जा. अम्मा, शंकरप्पा को पता है ना, वो कुछ तो बताने वाला था. क्या बोलेगा रे वो पागल? यहाँ की रंडी जैसे कुछ नहीं बोलेगी, वैसे वो भी कुछ नहीं बोलेगा. बड़वा है ना वो, अंदर ही अंदर जलेगा सड़ेगा, लेकिन कुछ नहीं बोलेगा अपने पेट की खातिर. हाँ, मैं तुझे दिखाती हूँ. आ इधर आ. अम्मा, अम्मा, इसको पूछ कितने लोगों के साथ सोई थी ये, बोलेगी? नहीं. इसको पूछ इसका बाप कौन है, बोली कुछ नहीं. उसको पूछ उसकी जात क्या है, बोलेगी? नहीं, कोई कुछ नहीं बोलेगा. तू क्या समझेगा इनका दुख? अरे मेरा बेटा भी ताई अक्का के पास से भाग गया. आया वापस? आया नहीं. देख, तू खाली पीली मेरा टाइम मत बर्बाद कर. अम्मा, तू चल यहाँ से, निकल यहाँ से, निकल. अम्मा, तुम लोग क्या देख रहे हो मेरा मुंह? चल अंदर. मळवी यावं तसं श्वासांची होत जाणारी तगमग.
उभ्या आडव्या धाग्यांचे बंध, प्रश्नांकित रक्तशिखर, चिंबून जाणारं शरीर, पहिल्या वहिल्या शिडकाव्यानंतर किरमिजी रंगांची स्वप्न, विटलेल्या मनाची गाभाऱ्यात थांबलेली, घडीव जोत्यांचा चिरेबंदी कारवा पानावतो मिचमीच्या दिव्यांना, थकलेली खरटी, कारटलेली लाजाळू, मध्यरात्रीचा राक्षसी वारा, मन पिंजून जाणारा मी, एक एक श्वास घेतो सळसळत्या पिंपळाखाली, स्तब्ध. ते रिहॅबिलिटेशनचं लिहिलंस का तू? मी लिहिलं होतं पण मॅडम म्हणाल्या रिपीट कर म्हणून. कशासाठी? हॅलो प्रिया. हाय, वेलकम वेलकम वेलकम. खरं तर ना अगं, याचा जाहीर सत्कारच करायला पाहिजे, तुझे चरण कमल या दिशेला वळल्याबद्दल. प्रिया, ए तू तुझा एक फोटो का नाही देऊन ठेवत आम्हाला जाहिरातीत द्यायला? हरवला आहे वगैरे वगैरे. उदाहरणार्थ रतन. एनिवे भंक सोड. हे बघ, तो केंकरे मास्तर तुझ्यासाठी विचारत होता. 3-4दा मामाला पाठवलं होतं तुला शोधायला. हा मास्तर म्हणजे एक झगझगच आहे. हे बघ, सारखी काहीतरी पिपाणी वाजवत असतो. असू दे असू दे, आधी जाऊन त्यांना भेटून ये. हो की नाही ग? हो. मे आय कम इन सर? कम इन. बसा. सर मला आपले निरोप. हो, पुष्कळ निरोप पाठवले तुम्हाला शोधायला. सॉरी सर. हे बघा, म्हणजे कॉलेजला न येता प्राध्यापकांची सिंपथी मिळवणं इट्स रॉंग. नाही तसं नाही सर, पण नाही म्हणजे तुमचा स्वतःविषयी काय समज काय आहे? हे बघा, तुम्ही काय करता, तुम्ही काही करत नाही याची तुम्हाला नसली ना तरी आमच्यासारख्यांना काळजी वाटत असते. हो, आय नो सर. यू आर व्हेरी केअरलेस. अहो, तुम्ही कम्युनिकेट करत नाही, तुम्ही काही कॉन्टॅक्ट करत नाही. सी, तुम्ही तुमच्या या टर्म पेपरमध्ये एकही ओळ लिहिलेली नाहीये. तुम्ही तुमचा रिसर्च मेथड पेपर सबमिट केलेला नाहीये. तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलेला नाहीये. सी, लेट्स डिसाइड वन साइड फॉर ऑल. तुम्हाला हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का नाही? तुम्ही जर हा प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करणार नसाल तर त्यात काही अर्थ नाही. हो, मग तुम्ही ही एक जागा का अडवताय? याचा फायदा दुसऱ्या कुठल्या तरी विद्यार्थ्याला मिळू शकेल. हो, आय एम सॉरी सर. हे बघा, तुम्हाला लागेल ती मदत मी करतोच आहे. हो, पण मला तुम्ही गिल्टी फील करायला लावू नका की मी एखाद्या होतकरू विद्यार्थ्याला डावलून तुम्हाला चान्स दिला. मला असं म्हणायचं की सर मी माझ्या प्रोजेक्टचंच काम करतोय. इनफॅक्ट त्यासाठी जास्त वेळ देतोय. हे बघा, मला इथे समोर कागदावर काहीतरी दिसलं पाहिजे. हो, इथे तुमच्या नावापुढे नो कम्प्लिशनचे शेरे आहेत. अँड इट्स अ फॅक्ट. ही वस्तू आहे. पण सर, हे बघा, तुम्ही जर तुमचं प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करू शकला नाहीत ना तर आय कांट हेल्प यू. मी तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. यू विल हॅव टू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट ॲज सून एज पॉसिबल. प्रिया. हाय, काय झालं? काही नाही का, नेहमीच म्हणजे? नेहमीच झाडलं. अरे झाडणारच. आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ते. आणि आपल्या कॉलेजमध्ये ना मूठभर विद्यार्थी आहेत. प्रत्येकाची हिस्ट्री जॉग्राफी माहिती आहे त्यांना. प्रिया, प्रश्न मला झाडण्याचा नाहीये. प्रश्न त्यांनीही समजून घेण्याचा आहे. कम्प्लिशन करा, टर्म पेपर लिहा. ओके, हे बघ, हे मला रुटीन वाटतं. म्हणजे ते करायचं नाही असं माझं म्हणणं नाहीये. पण मी त्यांना सांगितलं की सर माझा विषय वेगळा आहे, थोडासा वेळ लागेल. वेगळा म्हणजे काय रे? प्रत्येकाचेच विषय वेगळे असतात. मला मान्य आहे प्रिया, प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो. पण आता तुझा मध्यमवर्गीय बायकांचे स्वावलंबनाचे प्रश्न आणि माझा वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, यात जमीन आसमानाचा अंतर आहे. तुला नाही वाटत? हा, अंतर आहे, पण मला रिसर्च करावाच लागणार ना तेवढा. व्हॉट यू मीन? प्रिया, तू जेव्हा अभ्यासाचा भाग म्हणून फील्डवर्कला जातेस तेव्हा तुझ्या प्रश्नोत्तरांच्या बरोबरीनं टीव्हीवरती दुसऱ्या बाजूला खुळचट पानचट सिरियल चाललेले असतात.
मध्येच कोणीतरी तुला काहीतरी खायला आणून देतं नाही. आणि या सगळ्या गदारोळामध्ये उभे आडवे 4 रकाने भरले की झालं तुमचं फील्डवर्क. नॉट फेअर ॲट ऑल. अरे माझ्या डेझर्टेशनचा विषयच वेगळा आहे. आणि दिस इज नॉट द वे, दिस इज नॉट द चर्चा. मी काय म्हणतोय ते समजून घे प्रिया. बोला. मी जेव्हा फील्डवर्कला जातो तेव्हा खरोखरच अंगावर काटे उभे राहतात. मी पहिल्यांदा त्या गल्लीमध्ये गेलो ना, तेव्हा एका बाईनं माझा हात खचकन ओढून घेतला आणि काय म्हणाली माहिती? बैठना है क्या? सो व्हॉट सो? मी हात सोडून घेऊन पळायला लागलो तर मोठ्यानं ओरडून म्हणाली की दम नाही येतो आता है काय को, इधर क्या तमाशा लगायलाय? मग प्रिया माझ्यावर विश्वास ठेव, एक मुलगी तर परकर वर करून नाचायला लागली. नो, आय कांट बिलीव्ह दिस. यू हॅव टू बिलीव्ह. इट्स व्हेरी फ्रस्ट्रेटिंग, व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. प्रिया घोळ येतो आपल्या कल्चरला समजून घेण्याचा. एखादा लोलक पाहा ना, तसं प्रत्येक जण आपल्या कल्चरकडे पाहतो आणि मग ते प्रत्येकाला वेगवेगळं भावतं. मी पाहतोय माझ्या अभ्यासाच्या भूमिकेतून, तरी त्याचा पूर्ण विचार व्हावा, परिपूर्ण दर्शन घडावा असं मला वाटतं. अर्थात मलाही काही लिमिटेशन्स आहेतच. हे बघ, मला तुझी भूमिका मान्य आहे, पण त्याचे प्रयोग करत बसण्याची ही वेळ नाहीये. त्यापायी तू परीक्षेला अपिअर झाला नाहीस. प्रिया, पहिली गोष्ट म्हणजे हा प्रयोग नाही आणि तुझ्यासारख्या परीक्षार्थीला समाजाच्या अभिसरणाचे प्रश्न कधीच समजणार नाही. तुला समजतायत ना, मग बस झालं ना. तू अजूनही दुर्गा भागवत आणि नामदेव ढसाळ हे वाट चिरत बस, किंवा फुलेंनी सुरू केलेला प्रसूतिगृहाचा प्रश्न मांडत बस. प्रिया, हे बघ, हे बघ, तुला मला कूल डाऊन. भांडायची काही गरज नाहीये. हे बघ, मी काही तुझ्या डीप स्टडीच्या विरोधात आहे वगैरे असं नाही, किंवा एज्युकेशन सिस्टीमला तू ॲज इट इज स्वीकारावंस असंही माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की तू तुझं काम वेळेत पूर्ण कर. प्रिया, तू आता एखाद्या टिपिकल मध्यमवर्गीय मुलीसारखी बोलतेस. ई, मला मध्यमवर्गीय वगैरे म्हणू नकोस हं. मला अगदी पानसट वाटतं ते. काय? प्रिया, मला काही वेळा काही कळतच नाही. म्हणजे मला माणसंच कळत नाहीत. हो, मग तू याच्यावर आणखी एखादं संशोधन वगैरे का नाही करत? म्हणजे त्या मास्टर सारखं तुझंही एखादं लेक्चर अटेंड करावं लागेल मला. हे सॉरी हं, मला लेक्चर वगैरे द्यायला अजिबात वेळ नाहीये. मी तुला विचारते, पिक्चरला येणार आहेस का? तू नाही आलास तर मी सायबर कॅफेमध्ये जाऊन मस्त सर्फिंग करत बसेन. मूर्ख आहेस. तुझ्यासारखीच, बट इट इज माय चॉईस. चल ना रे. एक संदिग्ध अवस्था. शंकरप्पा फक्त आभास आहे का? जो माझ्याशी बोलतो, हसतो, ज्यानं मला आपलं म्हटलं, तो शंकरप्पा मला असा फसवतो तरी का? शंकरप्पा मला हवाय. निदान वेश्यांची वस्ती आणि वेश्यांच्या मुलांसाठी असणाऱ्या आश्रमाचं काम करण्यासाठी. पण तो नेहमीच माझ्यापासून दूर जातोय. एखाद्या मृगजळाच्या मागे धावावा अशी स्थिती अनुभवायला मिळते. शंकरप्पा हा काही मृगजळ नाही, तो आहे इतिहास. शंकरप्पा, तू ना त्याचं नका सांगूस मला. अरे ना, तर काय रक्तात असावं लागतं काय? अरे निदान तू त्या पोरीमुळे श्वास तरी घेतोयस. परम्या, समजा नग झालं बघतो की समजा नग झालं. सपनांचं इमला ढासळगत झालं. हरघडी सूप द्याय जावं आणि वारं फिरावं तशी माणसं फिरली बघ वाऱ्यागत. पत्याची नव्हती झाली. शानिस्तवरती शिकलेली माणसं ढकून गेली, जोमानं वाढली. परम्या, आळूवर पाणी ठरत नाही ना, तसं मनात काय बी नाही रे ठेवलं तो क्या? असं मलाच काय, माणसाला बी माणसं विसरली म्हणली, आम्ही जगलोच नाही. या गे मी कधीच शिकलो नाही. मी फायदे तोटे न बघता जागलो. समदवरात साठवत गेलो. म्हणून नका झालं तो क्या, म्हणून नका झालं. येणं आहेस का? सारं सांगणार लोक मरो तू. तो पोरगा म्हणजे लोक आहे रे. दिसत नाही त्याची ताई सारखी तळमळ चाललेत. काय बिघडलं त्या पोरापुढे काळीच खूप उघडली तर? आप्पा, अरे आप्पा, तू सारच ना सुरुंग लावायची बात करतोयस. नाहीतरी हरेकाच्या हृदयात सुरुंग फुटतातच आहेत. फुटू देत, मोकळं होईल सारं. अगदी पाऊस पडून गेल्या गत.
लई दिवसांनी येणं केलं. मन खाया लागलं की आता पुन्हा कवाच भेटणार नाही. नुसत्या येऊन जाण्यानं माणसं काय बाय म्हणतील. काय करावं समजत नाही. सारं कसं भुसभुशीत कोंडल्यासारखं. माणसानं मन बदलत राहावं. कुणाचं? शंकराप्पासारखी माणसं सुद्धा. उगीच आपण स्वतःला का खायचं? शंकरापाचा विचार केल्या बिगर चैन पडत नाही का? उर्मी, माणसं वयात आलेली असतात. सारं कसं इसरून जायचं असतं आभाळासारखं. हा आश्रम नाही विसरू देत. खेचून आणतो इथे पुन्हा पुन्हा, रक्त लागल्यासारखा. बिरकावतो इथल्या हर एक भिंतीवर. का? काल शंकरप्पा बी असाच काय बाय बोलत होता. शंकरप्पा येऊन गेला? शंकरप्पा येऊन गेला? काय काय बोलला? मामाला ठाव आहे, मला काय बी ठाव नाही. मामा, मामा शंकरप्पा आला होता इथं. वरा तुला ठाव आहे ना, हे घर वाळीत टाकलेलं आहे. अरे मग पुन्हा पुन्हा येथे येऊन जिंदगी का नाशिवतोयस? मला शंकरप्पाचा पत्ता हवाय आणि ताई अक्काचा पण. सुकाळीच्या मला खरंच शंकरप्पा ठाव नाही रे. पोरा पोरा, तू का रे मनाचा असा गोंधळ घालतोयस? तुकाराम, अरे तू क्या? अरे घरात आहेस का? अरे तू क्या? अरे शंकरप्पा, अरे का अवतार का लाजला का? तू मात्र आहे तसा आहेस गड्या. ये 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 बैस. काय रे, कुठे गेला होतास इतके दिवस? काय बायको बघायला गेला होतास का काय? हा? बास का तू क्या? अरे मिलिटरीतून पळून आलेला कोणी बायको दिल वय? का सगळी हाणगा म्हणतात. आता का तुझ्याच पाण्यात जोर नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? खरं सांगू तू क्या, आसामचं पाणी मानवलं नाही बघ. बर, मोकळं टाकलं राहायचं म्हणजे मिलिटरीत काय उपयोग. इथे जर सांभाळ तुकाराम. अरे तुकाराम. शंकरप्पा या 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 बसा. दे घ्या. तुकाराम, हं? या ताई अक्का लय जिवाळ्याच्या कार्यकर्त्यात बघ. नमस्कार. तुम्हाला यापूर्वीच भेटायची इच्छा होती आमची. ताईसाहेब, खरं म्हणजे तुम्ही लई मोठी माणसं बघा. अहो आमचं काय, कधी आलं तर आलं लिव्हर, नाही तर बसायचं जंगलात तोफखाना राखत. बर कर तुकाराम, या ताई अक्कांचा विचार आहे आपल्या गावामध्ये आश्रमशाळा काढायची आम्हाला, बेवारशी, अभागी, अनावरस मुलांसाठी. समधी व्यवस्था आम्ही करतो तुकाराम. कुणाची काय बी अडचण करणार नाही. काय ताई अक्का? हो, तुमची माळावरची जागा. सांगा सांगा ताई अक्का. अरे तुकाराम, माळावरची जागा ताई अक्कांना आश्रमासाठी योग्य वाटते काय? हो,
तू का आलास इथं? का बिघडवलं होतं मी तुझं? तू जा इथून, पुन्हा नको येऊस. पुन्हा कधी येऊ नकोस तू. हे प्रेषिता तू माझा, हे प्रेषिता तू माझा दूत हो, दूत हो, दूत. आणि माझ्या मृतात्म्याला माझ्या समोरण्याची आत्म्याला माझ्या समोरण्याची संधी संधी दे, संधी दे. ए पोरा पोरा, दरवाजा उघड. अरे दरवाजा उघड. अरे पोरा, अरे उघड दरवाजा. बाहेर लई थंड पडली आहे, लई थंडी पडली आहे. दरवाजा उघड. अरे आईच्यान उघड. अरे देवाच्यान मी तुझी मदत करेन रे. सारी सारी बारी बारीक नागवेलीच्या पानाची गाठ घालून देईन पोरा. अरे पोरा दरवाजा उघड. दरवाजा उघड. ए पोरा, अरे ए पोरा, बाहेर लई थंडी पडली आहे. दरवाजा उघड रे पोरा. मामा, गावानं वाईट टाकलंय म्हणत कुढत बसायचं, त्यापेक्षा गावात सोडून कुठे गेलो तर? येडी आहेस पोरी. ही माती सोडून जाणार तरी कुठं आपण? हा, उद्या ढास लागून जीव गेला तर याच गावची माणसं येणार खांदा द्यायला. म्हणून आपला चिकटून बसलो आहे वडाच्या फांदीला, पारुंब्यासारखा. हे किसण्याचं हॉटेल तो दिल ना माहिती. हे किसण्या, ए किसना, अरे साहेबाला गरम गरम भजी आण तो की. तर बर का पाहुणं, यो किसना तवा आश्रमामध्ये होता आचार्य म्हणून, लय एक्सपिरियन्स आहे. घ्या 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 भजी घ्या. हा किसना, आपलं ते हे आहेत ना पाहुण्यांना आश्रमाची माहिती पाहिजे. चक्का सांगायची बर का. सांगतो की पार्ट्या ही भारतीवर सांगतात ना, त्याच्या रंगवून जक्का सांगतो बघा. तुम्ही आश्रमामध्ये होता साहेब? तुम्ही दिसता ऐकायचं काम करा. भांडे त्याच्या आज्ञावर जरा ध्यान ठेव. हा तर बघा साहेब, आमचा तो आश्रम म्हणजे एकदम रेवडी होता, रेवडी. अहो तो सुरू झाल्यापासून पार त्याची वाट लागू पडतो, भीतीतच होता. आणि मास्तरीन, आश्रमाची मास्तरीन, आठवण झाली तरी अजून लाल सुटते. कोरफड होती, कोरफड. ए किसना, अरे अरे साहेब जरा नीट सांग की, आपला सबूत त्याला कसा कळणार? वय वय बर का पाहुणं, कोरफड म्हणजे? हो, आलं लक्षात.
काय सांगू साहेब, मास्तरीन म्हणजे डोळ्यातला सुरमा सुरमा एकदम थंड आहे. नुसतं तिच्याकडं बघितलं रे, बघितलं की आणि ते पोरग नुसतं चाटायचं बघा. म्हणजे काय सांगू साहेब, ती मास्तरीन गावातल्या तरण्या ताठ्या पोरासनी गोमाव गोमाव गोमवायची. तुम्ही कुठेतरी ये बी लिवा साहेब. त्या शाळेमध्ये दर आठवड्याला बाया यायच्या, लय जक्कास होत्या बघा. तेव्हा गावामध्ये 2दा बाजार भरायचा. एक शनिवारचा आपला आठवड्याचा भाजीपाल्याचा आणि दुसरा रविवारचा. पुण्याहून रांडा यायच्या इथं त्याचा. चला चला लवकर चला. चला चला काय 1 रुपया द्या, 4 महिन्यानं आणतो. म्हणजे कसं झक्कास. द्या द्या. तुम्ही केव्हा गेला होता शाळेकडे? अहो जाऊन जाऊन पाय वाटचा रस्ता केला होता. हा आता मी जायचो आयतवारच्याला बापाच्या बदली. शाळेतल्या पोरांच्या आया यायच्या. आया म्हणजे काय? ए दोमण्या, अरे नुसतं डोकं पाधू नकस. पायनशीर माहिती सांग साहेबाला. अरे शबूत शबूत असते. आता हे लागलंय मला शिकवायला. अरे डोक्याचा केस काय उगाच गेल्यात वय. अरे हड. तर बरं का साहेब, मी पोरं बाजरायला जायचो. हा ते आयतवारचं सांगत होतो तुम्हाला. आता हे बघा, लहान पोरं म्हणल्या हो केस कापताना बोंबलायचीच. लगेच त्यांच्या आया यायच्या. जिचं पोर रडत असेल त्याला धरून बसायला लावायचो. मग का रात्र अक्षी फोड्यात घ्यायचो, तिच्या जम्पर मध्ये डोळं खुपसायचो, लई घोळसायचो वाचताना. लई छिनाल माणूस आहे यो. याचं बी डोकं कवा कवा सरकत. हे घे. हो साहेब, चला आपण याला कवा तरी भेटू. चला. ए साहेब, ए साहेब, ए जायचं पाहुणं टकुर खांदाळलं त्याच. साहेब, ते शाळेमागचं लिंबाचं झाड आहे ना, ते माझ्या स्वप्नामध्ये येतं. आणि दिसतं धोमल्या नाव्यानं साऱ्या बायांची ठाणं तासून लिंबाला लावल्यात. मला गावातल्या अजून काही लोकांना भेटायचंय. खूप कंगाल झालोय. एकदाचं सगळं संपवून टाकायचंय. पाटील साहेब नमस्कार. या. आज आलात. साऱ्या गावात फिरायच्या अगोदर आम्हाच नेऊन भेटला असता तर आम्हाला आनंद झाला असता. पण काय गावातली माणसं लई कॉपरेटिव्ह आहेत. त्यांनी तुम्हाला काय हवं नको ते पाहिलं असेलच म्हणा. अरे बसा ना, बसा. या. या. काय या गावचा रिवाज आहे, भल्या माणसाला देव मानायचा. शाळेविषयी विचारत होता मन लोकांनी. इथं नव्या शाळेकडे कोणाचं ध्यान नाही आणि तुम्ही मार जुन्या शाळेची हाडू करायला लागलात. हा काय आश्रमातली माती शहरात वगैरे न्यायचा विचार आहे का काय? हा गावातल्या आश्रमाविषयी मला गावची इज्जत राखायचा सवाल होता. ती बाई तशी कळती सवरती होती. गौरीबाई, पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा.
काय आहे बाई, आश्रमाची जागा तुकारामानं जरी दान दिली असली तरी आमासने बी ध्यानात घ्यावं लागतं. आम्ही पाटील आहे गावचं भलं ध्यानात घेतलं पाहिजे. रांडांच्या पोरांसाठी शाळा काढून. पाटील, ही मुलं वेश्यांच्या पोटी जन्माला आली यात त्यांचा काय दोष? दोष आहे तो समाजाचा. अहो, रांडांच्या पोरांची शाळा काढून सरकार उद्या तुम्हासनी किताब देईल, भर चौकात सत्कार करेल तुमचा. आपण गावात तरण्या ताठ्या मुली आहेत, उद्या त्या तुमची शाळा बी शिकतील. आणि मग पाण्यात सगळं त्या उमऱ्याबाहेर उभ्या राहिल्या म्हणजे तुम्हासनी कसं वाटेल हो? बरं वाटेल का? हा, तुम्हीच सांगा. अहो, आश्रमशाळा मुलांसाठी आहे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना असा विचार. ही अनाथ मुलं रस्त्यावर राहण्यापेक्षा काहीतरी करतील, शिकतील, त्या कचरा कुंडीतनं बाहेर पडतील, माळावरच्या हवेत फुलतील. भाषण छान देता बाई तुम्ही, पण तुम्ही शहरातली माणसं आम्हासनी नाही समजून घेणार. इथे बाप्याला बाई दिसली की घेतली तिला शेजेवर. पाटील, ए सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, खेळात लक्ष दे. बघू तू काय हे बघ गोदू. ए ए शाबास शाबास शाबास. कांबळ्या अरे 4 पिढ्या गावचं खाल्लंस आणि या गावासाठी एवढंही नाही करू शकलास. त्या बाईनं भुरळ घातल्यासारखी तू तिच्यावर कामाला लागलास. पाटील, आपल्या माणसाच्या मागं उभं राहावं. तुला काय वाटलं रे, ती बाय तुला जिंदगीभर पुरल? हा कांबळे, कावगी पाय वाटा बदलताय आणि कुणाच्या नादानं? अरे पायच नाही राहिला तर वाटा काय करतील? हे बघ तिला सांगायचं, इथला बाड बिस्तरा आवरायचा, नाहीतर गाव बाहेर काढेन तिला. कांबळे गुरुजी, गुरुजी, बाई काहीतरी करत होत्या. लई धारिष्ट होतं त्यांचं. सगळ्या समाजासमोर एकट्यानं उभी राहिली. कुणी आपलं नाही म्हटलं तिला. सगळ्यांनी छळलं. आणि आमचं म्हणजे ठेगळाची गोदडी हो, कुचलेल्या धाग्याची. एक एकटं खुना मागं उभं राहणार. चला वस्तीवर येत आहे. नमस्कार नाना. मी काल फोन केला होता भाऊसाहेबांच्या ऑफिसमधनं. हो हो, बसा बसा. भाऊसाहेब फार कौतुक करतो रे तुमचं. भाऊंचं कौतुक आणि लेखन अगदी खरं असतं.
मी बोलतोच भाऊंना. अहो असं लहान असल्यापासून पाहिलं मी त्यांना. भाऊंनी तुम्हाला पाठवतो असं म्हटल्यावर फार बरं वाटलं. काय एखादं आर्टिकल सुद्धा लोकांपर्यंत पोचवतं आणि मदत मिळवून देतं नाही का. भाऊसाहेबांनी आमच्याकरता फार चांगलं काम केलंय. बोला काय. मला आपल्या संस्थेचा आश्रम पाहायचा आहे आणि त्याची माहिती घ्यायची आहे. ना इतरही सामाजिक उपक्रमांशी आपली संस्था. अहो वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं पाहिजे. वनवासी अभागी यांना जवळ केलं पाहिजे. अहो वेश्यांच्या मुलांना सुधारगृहात पाठवून कुठं सुधारणा होते का. त्यांना माया लागते माया. या ना या या या. अहो घरात एक मूल सांभाळायचं तर मोठा प्रश्न असतो. आता इथे राबता असतो. वेश्यांची मुलं त्यातून महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागातून आलेली. आता मला सांगा अहो खालची सामाजिक जाणीव आपल्यासारखीच असते का. नमस्ते सर. नमस्ते काका. नमस्ते नमस्ते. बाळ तुझं नाव सांग बरं या काकांना. भीमा जिजाबा कांबळे. आणि तुझं नाव. दगडू लोंढे. छान. या या. नाना मला वाटतं बहुतांशी मुलांची नावं दलितांचीच लावतो. अहो आज नाही उद्या फायदा होईल. नमस्ते काका. एखादा ब्राह्मणाचा अनाथ असला ना तरी दलितात घातला की बरं. उद्या सरकारी सवलती मिळतील सुधारेल. या हे आमचं स्वयंपाकघर. या तुम्ही याचा उल्लेख जरूर करा. कुठल्याही शासकीय मदतीशिवाय आम्ही हे काम करतोय. अहो अलीकडे फुटकळ संस्थांचं पेव फुटलंय. सरकारी मदतीनं स्वतःची तुंबडी भरायची. आम्ही गेली 15-20 वर्ष हे काम करतोय. अच्छा. नमस्ते नाना. नमस्कार. हे बापूसाहेब गोपले. नमस्कार. मातंग आहेत. पूर्ण वेळ कामाला वाहून घेतलंय. आमच्या बरोबर मुलांच्या व्यक्तिगत विकासाकडे लक्ष देतात. येतो. बर या या. नमस्ते काका. नमस्ते. नाव काय का तुझं. उर्मिला. पळा जा. बाकीच्या मुली गेल्या सुद्धा शाळेत. या इथल्याच कॉर्पोरेशनच्या शाळेत जातात. पूर्वी भयंकर त्रास व्हायचा. हिणवलं जायचं. पण आता बदललंय. मुलं देखील हुशार आहेत. कॉर्पोरेशनच्या शिक्षकांना इथं आम्ही आवर्जून बोलावतो. काळजी घ्यायला सांगतो. बरं भाऊसाहेबांना भेटलात की सांगा म्हणावं नाना केंजळे भेटले होते. आणि हो तुम्ही रावसाहेब गोखल्यांना भेटा. ते देवस्थानचे प्रमुख आहेत. अहो त्यांच्यामुळेच तर समरस्तेचं एवढं कार्य उभं राहिलं. त्यांना भेटलात की आश्रमाची सगळी माहिती ते सांगतील. नमस्कार. बसा बसा. बसा ना. वा अगदी वेळेवर आलात. सरळ विषयाला सुरुवात केली तरी चालेल. रावसाहेब आपल्या आश्रमाला 15-1 वर्ष झाली आहेत. हो. मला वाटतं त्या अगोदर अशा स्वरूपाचा फक्त तायक्का नावाच्या बाईंचा आश्रम होता दहीगावला. त्याबद्दल कसला आश्रम तिचा. पुरोगामीपणाची झूल पांघरणारी बाई. अर्थात असा कोणावर आरोप करू नये आपण. पण तसं खोटं जगायचं आम्हाला नाही पटत. समरसतेनं काम करायचं म्हणजे यज्ञ करण्यासारखं असतं. यज्ञात समिधा व्हायला लागतं. पण त्या बाईविषयी नाही बोललं तर बरं. नमस्कार.
रावसाहेब गोखले तुम्ही? यावं लागतं. अडतं कधी कोणाचं? मी समजले नाही. ताई, आपण शहरातली माणसं, वाद नको म्हणून भेटावं म्हटलं. बोला. आमची हयात गेली वेश्या आणि त्यांची पोरं पाहण्यात. नुसतं माझघरातनं डोकावलं तरी बाया दिसायच्या उघड्या नागड्या. पण कधी हिंमत झाली नाही त्यांचे किंवा त्यांच्या पोरांचे प्रश्न हाताळण्याची. आता संस्थान मोठं आहे, आपलं पैसा आहे. पण अशा कामात जे डिव्होशन लागतं ते कळतंय मला थोडं थोडं. ताई, तुमची ही दहीगावची आश्रमशाळा संस्थानला जोडा. अर्थात सगळं काम तुम्ही पाहणार. रावसाहेब, मला माहितीये संस्थानच्या माणसांना रिकामं जायचं माहीत नाही, पण मला जमणार नाही. मला माझं काम करू द्या. काय रावसाहेब, तुमचं म्हणणं ठीक आहे, पण ती म्हणाली वरपर्यंत जाईन म्हणून. मग मला गप्प बसावं लागलं. आता गावचं पाटील तुम्ही आहे ना? तेच तर नडतंय ना, तेच तर नडतंय. म्हणजे मारा मांगाच असतं ना तर लगेच टोकाला लावून देता आलं असतं. पण एक पडली बाई माणूस, त्यातनं बामणाची, शिकल्या सवरलेली. तिच्या पत्राला जरी धक्का लागला ना तरी बोंब होईल, बोंब. पाटील, प्रश्न बाईचा नाहीये, प्रश्न पोरांचा आहे. कोंबडीवाणी पंख खाली धरती पोरासनी. नाही, तुमचा प्रश्न वेगळाच आहे. काय आमचं राजकारण लई तिरपागड्याचं असते. म्हणजे मारा मांगांना सुद्धा जवळ करावं लागतं आणि बाया बापड्यांना सुद्धा. आमचं सगळं आडाखं वर बांधतात आणि मग खाली येतात. तुमचं तसं नाही. तुम्ही अजून राजकारणात आलाच कुठं? हा, आणि आला तरी हेच करावं लागेल. याच्याकडे राजकारण म्हणून बघत नाही मी पाटील. तुम्ही म्हणता ते खरं आहे. बाई तळागाळापर्यंत जाऊन काम केलेली आहे, झोकून दिलेलं आहे, त्यांच्यातली एक आहे. पण प्रश्न बाईचा कुठं? प्रश्न माझा पण नाही. प्रश्न त्या पोरांच्या भवितव्याचा आहे. हे बघा रावसाहेब, तुम्ही एक खापर माझ्या नका माती फोडू. नाही, मला सोडाच तुम्ही, जाऊ द्या. असं कसं म्हणता पाटील? हा, अहो, तुम्ही जर त्या पोरांचं काही चांगलं केलं तर अख्खं संस्थान उतरवेल तुमचं. जरा पुढचा विचार करा पाटील. त्या बाईच्या नादाला लागून या पोरांचं नुकसान करणार का तुम्ही? सांगा ना. हा, चला. हा, छबी नाही, तेव्हा देवळातनच जाऊया. 12 गावची 12 माणसं यायची आहेत, तेव्हा वेगळं गेलेलं डोळ्यात खुपेल. आता आलाच तर देवाला घालूया साकडं. हा, चला. नाही हो, त्या बाईविषयी काही बोलणं म्हणजे अवघड काम आहे. पण प्रामाणिकपणे असंही वाटतं की त्या बाईला
योग्य साथ मिळायला हवी होती. बर रतन रतन आता तरी तू तू स्वतःला थोडं सांभाळायला हवंस रे. कारण तो दहिगावचा आश्रम आणि शंकरप्पा हे सगळं कॉम्प्लिकेशन तुझं तू वाढवून घेतलंयस. MSW म्हणजे फील्डवर्क करणार फुल टायमरचं काम नसतं. थिंक अबाउट द टाइम. अरे सध्या डेझर्टेशन पूर्ण करणं महत्वाचं आहे. पण तुला ते कळेल तर ना. तुला त्या वेश्यांच्या वस्तीत जाऊन कसले कसले शोध घ्यायचेत. मोठा सोशल वर्कर बनायचंय, समाजचिंतक बनायचंय. प्रिया लोकांना हे समजत कसं नाही की हा प्रश्न किती गंभीर आहे. मला या लोकांच्या ॲटिट्यूडमुळे भयंकर डिप्रेशन यायला लागलंय. हे तुला आधी का नाही लक्षात आलं रतन? अरे अरे असं कसं इनोसंटली समजलास की प्रत्येकाचे हात मदतीचे असतात? नाही रतन, शेवटी प्रत्येक जण एकटा असतो. प्रिया तू तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. डोंट बी सेंटिमेंटल रतन. बी प्रॅक्टिकल. शेवटी आपला एकटेपणा आपला आपणच सावरायचा असतो. तुझा थोडा जरी माझ्यावर विश्वास असेल ना तर प्लीज एक गोष्ट ऐक. तू तू त्या शंकरप्पाचा नाद सोडून दे रतन. वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन. जसजसा या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो तसतसे मनाच्या गाभाऱ्यात हे तरंग पुन्हा पुन्हा उमटतात. शंकरप्पा, तुकाराम, उर्मिला, कांबळे मास्तर एका बाजूला, तर रावसाहेब गोखले, जनाबा पाटील आणि गावकरी दुसऱ्या बाजूला, आणि यांना जोडू पाहणारी दहिगावची आश्रमशाळा. नक्की काय झालं? प्रियांका म्हणते दहिगावची आश्रमशाळा आणि शंकरप्पा हा गुंता मी वाढवला. डोंट बी इमोशनल, बी प्रॅक्टिकल. या प्रवासातील प्रत्येकाला सगळं काही माहिती आहे, पण प्रत्येक जण माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटतं. मार्ग एकच, शंकरप्पा. शंकरप्पा 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 उठ. शंकरप्पा उठ उठ. अरे तू फिर आहे, तू मेरे को सोने नहीं देगा. शंकरप्पा उठ, जागा हो. दहिगावच्या आश्रमाची सगळी माहिती मिळवली मी. फुकट बोलतो. खरंच शंकरप्पा, दहिगावच्या आश्रमाची सगळी माहिती मिळवली मी, आणि गावातल्या सगळ्या लोकांना भेटलोय मी. तुकारामाला भेटलो, जनेबा पाटलाला भेटलो, शिवाय रावसाहेब गोखलेंना भेटलो. त्यांचा आश्रम पाहिलाय मी. आश्रमाची सगळी माहिती मिळवली मी शंकरप्पा. काय माहिती मिळाली रे? त्या रात्रीच्या हल्ल्यात पोरं भ्याली पळाली म्हणे माहिती मिळाली. शंकरप्पा, त्या रावसाहेबांनी कुठून पोरं आणली आणि त्याच्या शाळेत भरती केली ठाव आहे का तुला? नाही शंकरप्पा, तू फसवतोस मला. म्हणे माहिती मिळाली. जा ताई अक्काला भेट, जा विचार तिला. हे बघ पोरा, स्वतःची फसगत करून घेऊ नकोस. अरे जी माणसं स्वतःची खरं नाही बोलली ती दुसऱ्याची खरं बोलणार वय. जा जा, 4 बुक वाचण्यापेक्षा 4 माणसं ओळखायला शिक पोरा. जा जा. शंकरप्पा, काही होणार नाही. जा शंकरप्पा उठ, जागा हो. शंकरप्पा जा.
प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे. कोण आहे? अरे अरे काय करताय? कोण आहात तुम्ही? बाजूला व्हा. अहो, काय करताय काय? सोडा सोडा त्यांना. अरे अरे काय करताय का तुम्ही? काय करताय? कुठे निघा त्याला? थांबा थांबा नका देऊ माझ्या पोराला. नाही नाही जाऊ देणार मी तुम्हाला. नाही नाही. ताई अक्का, ताई अक्का, ताई अक्का, कशाला त्या आठवणी पुन्हा जाग्या करतोयस? ताई अक्का, तुम्ही सगळं सांगणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला कोणी मदत नाही केली? मदत? ताई अक्का, वेश्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा. ती वेश्यांची मुलं नाही आहेत, ती समाजाची मुलं आहेत. बरोबर आहे ताई अक्का. म्हणूनच म्हणतो की त्यांचा हा लढा तुम्ही अर्धवट सोडायला नको होतात. अर्धवट सोडायला? काय माहिती रे तुला? ताई अक्का, म्हणूनच म्हणतो की तुम्ही सांगा ना नक्की काय झालं. ताई अक्का, समाजकारणाचा उपयोग लोकांनी राजकारणासाठी केला, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी केला. खरं आहे ना? हे बघ, मी माझ्या परीनं माझं काम करायचा प्रयत्न केला. हो, पण ताई अक्का, 20 वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींचा तपशील शोधणं, इतिहासात हरवून जाणं काही खरं नाही. आजच्या काळात जगणं महत्वाचं आहे. तेव्हा त्यांचे आजचे प्रश्न समजून घे, ते सोडवण्याचा प्रयत्न कर. तोच तुझा रस्ता आहे. हो हो, पण ताई अक्का, जा आता, जा.
खूप स्पिरिट असतं नाही या वयात स्वतःलाही विसरण्याचा. तू आलास आणि कुठेतरी जाणवला. खरंच खूप लढायचं राहून गेलं. लई येडा आहेस बरा. तुला काय वाटलं 4 ओळी लिहायला यायला लागल्या की सारी माणसं कळायला लागली हो. शंकरप्पा एक असंबद्ध हालचाल, पानांची चाळवा चाळाव, वांजोटे शोध. रिकाम्या अस्तित्वाच्या भोवऱ्यात किती वेळ शोधत राहायचं आपणच आपल्याला. एक घोर फसवणूक अनंत काळापर्यंत. प्रत्येक जण ते स्वतःच्या अंडकोशात सुखाव पाहतो, चिरत एक श्वास.